नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मेगा भरती अंतर्गत ऑफिशियल नोटिफिकेशन आले असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। तर आता मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मेगा भरती अंतर्गत ही भरती निघालेली आहे। इथे जागा बघा 2410 जागांसाठी ते भरती होणार आहे। वेतन खूप चांगलं मिळणार आहे, 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। केंद्र प्रमुख भरती 2025 म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे आणि अर्ज 1 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? महाराष्ट्र राज्य परीक्षा महामंडळ या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। 2410 जागांसाठी इथे भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा 18 वर्षाच्या पुढून इथे अर्ज करू शकतात। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज फी बघा, अर्ज फी सर्व वर्गातील उमेदवारांना 950 रुपये असणार आहे। दिव्यांग उमेदवारांना 850 रुपये इथे परीक्षा शुल्क असणार आहे, अर्ज फी असणार आहे। आणि ही जी एक्झाम फी आहे नॉन रिफंडेबल असणार आहे। बघा नोकरीचे ठिकाण कुठं आहे? संपूर्ण महाराष्ट्रात ही नोकरी असणार आहे। वेतन तुम्हाला ॲज पर रूल्स वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। निवड प्रक्रिया ऑनलाईन एक्झामद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। नोकरीचे प्रकार रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे का? तर नाही, आणखी 25 नोव्हेंबर 2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। ते 1 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहू शकता। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन पाहूया। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिला जाईल, तिथे तुम्ही डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्ही सुद्धा संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आपण सुद्धा संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत ही भरती होणार आहे। समूह समाधान केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या अंतर्गत इथे भरती होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षण पदवीधर शिक्षक, प्राथमिक व शिक्षित शिक्षक यांचा समूह समाधान केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची निवडीद्वारे नियुक्ती देण्यात महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत माहे डिसेंबर 2025 मध्ये समूह समाधान केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या अंतर्गत विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 आयोजन करण्यात आलेला आहे। तर तुम्ही या पदासाठी जर पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। बघा पद नाम आहे समूह समाधान केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख। वेतन श्रेणी आहे S15 म्हणजेच 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पद संख्या किती आहेत? 2410 पदासाठी इथे भरती होणार आहे। बघा विभाग, जिल्हा आणि रिक्त पदे इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। दिव्यांग व्यक्तींना भरावयाचे पदे इथे दिलेले आहे। उर्दू माध्यममधून किती पदे आहेत आणि टोटल पदे किती आहेत इथे सांगितलेलं आहे। कुठल्या जिल्ह्यासाठी पदे आहेत आणि विभागामार्फत बघा मुंबई विभागामार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये 51 पदे आहेत उर्दू। आणि त्यानंतर दिव्यांग व्यक्तीसह किती पदे आहेत ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर पालघर इथे 75 पदे आहेत। रायगडसाठी 114 पदे आहेत मुंबई विभागांतर्गत। त्यानंतर पुणे विभागामध्ये 151 जागा आहेत। त्यानंतर सोलापूर विभागांतर्गत 99 जागा आहेत। अहिल्यानगर
123 जागा आहेत. त्यानंतर बघा कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूरमध्ये 85 जागा आहेत, सांगलीमध्ये 68 जागा आहेत, सातारामध्ये 111 जागा आहेत, सिंधुदुर्गमध्ये 52 जागा आहेत, रत्नागिरीमध्ये 125 जागा आहेत, अमरावती विभागाअंतर्गत अमरावतीमध्ये 69 जागा, यवतमाळमध्ये 89 जागा आहेत, वर्धामध्ये 43 जागा आहेत, अकोलामध्ये 42 जागा आहेत, बुलढाणामध्ये 65 जागा आहेत, वाशिममध्ये 35 जागा आहेत. नागपूर विभागाअंतर्गत नागपूरमध्ये 68 जागा आहेत, गडचिरोलीमध्ये 50 जागा आहेत, गोंदियामध्ये 42 जागा आहेत, भंडारामध्ये 30 जागा आहेत, चंद्रपूरमध्ये 66 जागा आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे 64 जागा आहेत, परभणीमध्ये 43 जागा आहेत, बीडमध्ये 68 जागा आहेत, हिंगोलीमध्ये 34 जागा आहेत. त्यानंतर नाशिक विभागाअंतर्गत नाशिकमध्ये बघा जालनामध्ये ते 53 जागा आहेत, नाशिक विभागाअंतर्गत नाशिकमध्ये 122 जागा आहेत, जळगावमध्ये 80 जागा आहेत, नंदुरबारमध्ये 45 जागा आहेत, धुळेमध्ये 41 जागा आहेत. त्यानंतर लातूर विभागाअंतर्गत लातूरमध्ये 50 जागा आहेत, धाराशिवमध्ये 40 जागा आहेत, नांदेडमध्ये 87 जागा आहेत. अशा पद्धतीने इथे 2410 पदांची इथे भरती होणार आहे. यामध्ये बघा बदल होऊ शकतो, म्हणजे या जागामध्ये बदल होऊ शकणार आहे. बघा पद संख्यामध्ये बदल होऊ शकतो आणि कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळेची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमासाठी समूह समाधान केंद्र समन्वय केंद्र प्रमुखची पदे निश्चित करताना अंशतः बदल करू शकतात. बघा जे उर्दू शाळेमध्ये समूह समाधान केंद्र समन्वय केंद्र प्रमुख यांच्या जागामध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर बघा शैक्षणिक व्यावसायिक अर्हता तुम्हाला इथे काय लागणार आहे बघा इथे पात्रता काय लागणार आहे. तुम्ही संबंधित जिल्हा परिषद शाळेमधील कार्यरत शिक्षक असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याचनंतर अन्य परिषद मनपा या खाजगी संस्थांमधील शिक्षक असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही. फक्त तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. मनपातील शाळेमध्ये तुम्ही जरा शिक्षक असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकणार नाहीये. तुम्हाला इथे समांतर आरक्षण लागू असणार आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा इथे आरक्षण लागू असणार आहे. परीक्षेची योजना बघा परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे. एक लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. प्रश्नपत्रिका एकच असणार आहे. एकूण 200 गुणाची इथे एक्झाम होणार आहे. त्यामध्ये बघा बुद्धिमत्ता अभियोग्यता तुम्हाला इथे असणार आहे. त्यामध्ये कुठले सिलेबस असणार आहे, कुठल्या चॅप्टरवरती तुमचे एक्झाम असणार आहे. तुम्हाला इथे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता याच्यावरती 100 क्वेश्चन 100 गुणासाठी असणार आहेत. त्यानंतर विभाग शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रभाव याच्यावरती एक एक्झाम असणार आहे. त्यामध्ये बघा हे सब्जेक्ट असणार आहे, त्यानुसार किती मार्क्स आणि किती तुमचे इथे दिलेला आहे, कोणत्या सब्जेक्टसाठी किती मार्क्स. एकूण तुम्हाला 100 क्वेश्चन 100 मार्क असे 2 विभाग असणार आहे. 200 मार्कची इथे एक्झाम असणार आहे. त्यानंतर अनुक्रमे 2 मधील उपगटांचे स्वरूप सुद्धा इथे दिलेलं आहे. तुम्हाला इथे कुठल्या उपगटासाठी किती चॅप्टर असणार आहेत ती सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेत एकूण गुणाच्या आधारे होणार आहे. अंतिम निवड यादी तुम्हाला इथे जाहीर करण्यात येणार आहे. अटी शर्ती आणि तुम्ही बसत असाल तर इथे अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे एक्झाममध्ये क्वालिफाय झाले तर तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं. तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचं ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला इथे प्रतिज्ञापत्र सुद्धा अपलोड करायचं आहे ही सुद्धा माहिती दिलेली आहे. बघा तुम्हाला अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला ऑनलाईन आवेदनपत्र भरायची डेट सुद्धा इथे दिलेली आहे. 8/10/2025 ते 18/10/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन आवेदन भरला असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. नवीन ऑनलाईन अर्ज भरायचे बघा तुम्ही पहिला ऑनलाईन अर्ज भरलात, नवीन सुद्धा अर्ज इथे भरू शकतात. ऑनलाईन
परीक्षा पद्धती शुल्क सुद्धा इथे तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत द्यायचं आहे ती सुद्धा माहिती दिलेली आहे। ऑनलाईन परीक्षा दिनांक 1/12/2025 ते 5/12/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। या डेटमध्ये चेंज झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता वेबसाईटवरती जाऊन। अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती भरायची आहे, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज सादर करताना शालांत ID अचूकपणे अनिवार्य आहे। बघा तुमची जी ID आहे ती जो नंबर आहे तो अचूकपणे टाकणे गरजेचं आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ही परिषदेस सादर करणे केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतीत उमेदवारांना स्वतः आपल्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद कळवणे आवश्यक आहे। बघा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर इथे अर्ज केला असाल तर तुमच्या कार्यालयात म्हणजे जिल्हा परिषदे तुम्हाला कळवणं गरजेचं आहे। अर्ज सदर लिंक भरण्याची शेवटची तारीख आहे 1/1/2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर लिंक बंद केली जाईल, त्यामुळे मुदतीच्या आत तुम्ही अर्ज सादर करणे गरजेचं आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही क्लिक करा, त्यानंतर अर्ज भरू शकता। PDF सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचं आहे, त्यानंतर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता। अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती। आजचा व्हिडिओ इथे संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।